तुझ्या आईने केलं का हे 5-6 पप्पा प्लीज 1000 रुपये लास्ट गॉड फर्स्ट टाइम एवर श्रुतीने फर्स्ट हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि हॅपी मकर संक्रांती. तर आज आहे संक्रांती, त्याच्यामुळे मी उठले 9 वाजता मम्मीला हेल्प करायला, पुरणपोळीचा स्वयंपाक करायला आणि मम्मीला रेडी करायला. रात्री मी एडिटिंग करते तर मला उशीर झाला, म्हणजे 2 वाजले झोपायला मला आणि आता मी 9 वाजता उठले. मी मम्मी गेल्यावर झोपेल, पण काल आम्ही बोललेलो की मम्मीला मदत करायला आम्ही उठणार आहे म्हणून. 8 वाजताच उठू, पण 9 वाजता उठले मी, कारण झोपायला उशीर झाला होता. आता मी तिची हेल्प करते आणि तिला रेडी करताना तुम्हाला भेटते. बाय. तर मम्मी पप्पाच्या केसांना कलर करायचा होता, तर तो आम्ही केला आहे. आमच्याकडे ग्लव्स ब्रश काहीच नाही. आम्ही ते ह्याचा ब्रश असतो आपलं दात घासायचं, त्याने केलं आहे. आणि माझा हात, ह्या हाताला मी हे लावली होती पिशवी, आणि हे काल तिला मेहंदी काढलेली. आणि हे असतात सीन्स आपले ह्याचे, मिडल क्लास नाही, संक्रांतचे हे सीन्स आहेत. हे बघा. आता मम्मीचा ना मेकअप पण करायचा आहे मला. तिला जायचं आहे गावाला म्हणजे इथंच आहे आमचं, थोडं फार जवळ, अर्धा तासाचा रस्ता, तिथं जायचं आहे आम्हाला. आणि आता मला तिचं इथं मेकअप करायचा आहे. आणि मी सकाळपासून लागली, म्हणजे 9 वाजल्यापासून मी पीठ मळले, मी नारळ पाणी पिले, मी त्यांना केसांना कलर लावला. आता ते आंघोळीला जातील, मग मला तिचं 1 तासात मेकअप करायचा. आता 11:30 वाजलेत आणि मला 1 वाजता तिला जायचं आहे. आता मी कसा मेकअप करू तिचा? इट्स ओके. तिचा मेकअप केल्यावरच मी भेटू शकते. आता तिचा मेकअप करता करता मी भेटू शकते तुम्हाला. ती मेकअप करेल आणि मग मी तुम्हाला भेटते. तर इथं आम्ही पैशांचा हिशोब करतोय. श्रुती म्हणजे माझे तर सगळे मी कंगाल झाले, माझे पैसे दिलेले मी उडवलेत आणि हिच्या पैशांचा हिशोब करा. हो छोनी 268 267 तुझ्या आईने केलं का हे 5-6. अगं बाळ, त्याआधी सगळी समकर येडी, आणि त्याला 5,000 मधून मायनस कर. केलंय ना मी, पण मला जे पाहिजे ते टाकलं ना. एवढे उरतात ना, हे बघ एवढे उरतात, लक्ष दे, एवढे उरतात. ऐक, आणि प्लस 200 रुपये वरचे पप्पांनी त्या दिवशी दिलेले. आता बघा 1000 रुपये. हां, आणि ह्यातून मायनस होतात माझे 800 किती का 6 वरून ते नकल ते हे घेतलेले स्लिप, तेवढं पण नाही राहत माझ्याकडं. आणि मला नेल्स करायच्यात. पप्पा आज पैसे कमवून आणू ना पप्पा. तुला एक तर हळदीच्या ड्रेससाठी आज पैसे कमवून आणा मला. 1000 रुपये द्या फक्त. लास्ट मी तुम्हाला 1 रुपया पण त्याच्यावर मागणार नाही. मग माझ्या कोलॅबच्या आल्यावर मी तुम्हाला वापस देते ते 1000 रुपये. पप्पा कोलॅबचे पैसे घेऊ शकते मी, पण मी बार्टर करणार आहे. पप्पा प्लीज, पप्पा मी तर पप्पा भैयाचं लग्न आहे पप्पा. हा पप्पा प्लीज 1000 रुपये लास्ट तुम्ही दिले ना. मी तुमचे उपकार कधीच आयुष्यभर नाही विसरणार. मी तुम्हाला म्हातारपणी बी सांभाळत. हा, घर जावाई करेन तुम्हाला, घर जावाई. तर ह्या शर्तीवर पप्पा मला 1000 रुपये देणार आहेत की मी त्यांना घर जावाई करून देणार. मी 2 घर जावाई करून देणार. बोल परत. श्रुती 2 घर जावाई करत देणार, मग पण मी 1च करून देणार, लॉयल वन. यु नो. तर मम्मीचा मी मेकअप केला, मम्मी आवरून गेली आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि श्रुती काय करते? ओ माय गॉड, फर्स्ट टाइम एवर श्रुतीने फर्स्ट टाइम फरशी पुसली असं आमच्या अख्ख्या उभ्या आयुष्यात. तिने तिच्या फरशी पहिल्यांदा पुसली, मला आश्चर्य होत आहे. ती फक्त रात्री अंथरून टाकते आणि तिच्या मनात काय आलं आय डोंट नो. तिने अख्खं घर आवरलं. काय झालं, सकाळी मी काहीच खाल्लं नाही आणि डायरेक्ट 2 वाजता मम्मीचा आवरून. माझा अवतार ना थोडा इग्नोर करा, कारण मी ना सकाळी लवकर उठले ना, त्याच्यामुळे थोडीशी अशी आळस करत होते. आणि मी जाताना ना इतका कचरा झाला होता, तर मी मम्मीला काय बोलले, मी आवरणार नाही आता, तू आल्यावर आवर, माझं डोकं वगैरे दुखत होतं.
तर मी झोपले आणि हे ना हाताला कलर लागला ह्याचा मम्मीच्या कलरचा. तर श्रुतीने सगळं घर आवरलं आणि मला काय वाटलं हॉल फक्त आवरला असेल तिने, पण तिने ना किचन पण साफ केलं. इतकं घाण किचन होतं आणि तिने साफ केलंय. खुशी झाली. ॲक्च्युली ती काम करत नाही बरं का बिलकुल, पण तिला जर एखादं काम सांगितलं तिला 10 वेळेस ते काम सांगावं लागतं, त्याच्यानंतर पण आपल्यालाच करावं लागतं काम ते. पण तिने आज मनाने केलं. तिचा आता ड्रेस रिव्हील नाही करणार कारण तो तिचा हळदीचा ड्रेस आहे ना. मग हे काढ. माझं ना हे शॉर्ट्स पण मला म्हणजे मिनी व्लॉग पण मला शूट करायचा आहे, तो पण मी करेन. आणि तुम्हाला मी भेटते थोड्या वेळात, म्हणजे आंघोळ करून भेटते मी तुम्हाला. मी आज आंघोळ करून 7 वाजता आंघोळ झाली आणि मम्मीने ना कालचा व्लॉग बघितला आहे माझा, म्हणजे आम्ही जे लास्टला बोललेलो ते बघितलं आहे. आणि मम्मी अशी झाली की मेरी पीठ पीछे. आता मम्मीचे फोटो काढायचे. भूक लागली मला, खाल्लं नाही काय. मी मम्मीचे फोटो काढते आणि ह्याच्यामुळे चांगलं नाही दिसत आहे, पण ओव्हरऑल लुक. साडी बघा, साडी. गेस वॉट मी कुठे आहे? डोंगरावर. एका अंधेरी रातमध्ये, एका अंधेरी जगेत नाही, एखादे सुनसान जागेत. नो, आय एम ऑन माय टेरेस. म्हणजे टेरेसच्या काय बोलते ते टाकी ठेवतात ना, तिथे आहे मी. तुम्हाला म्हणलं ना, मला ज्यावेळेस पण असा राग चिडचिड असं होतं आहे ना, ज्यावेळेस मला घरात पण बसू वाटत नाही, त्यावेळेस मी इथे येते. पीसफुल जागा वाटते मला. हे बघा, इथून पूर्ण घर वगैरे असं वाटतं सगळं जग बघते मी ह्याच्यातून. हे पूर्ण माझ्या व्ह्यूने मला जग दिसतं आहे. जिथं काही काही जागांवर लाईट्स आहेत, काही काही जागांवर लाईट्स नाही. ह्याचा अर्थ असा मी पकडते की काही काही घरात खूप सुख आहे, काही काही घरात दुःख आहे, आणि इट्स नॉर्मल. तर माझ्यासाठी पण ते नॉर्मल आहे, कारण मला आता चिडचिड होत होती. का होत होती, काय मोठं रिझन नाही आहे ह्याला, टेन्शन नाही घेत मी. पण काय झालं, सकाळी मी 2 वाजता जेवण केलं आणि मला खायची इच्छा व्हायली होती, कारण इतकी भूक लागली होती आणि भूक मेली माझी. आणि मग मी एकच पोळी खाल्ली. आज पुरणपोळी होती ना, त्याच्यामुळे एकच पोळी खाल्ली. आणि त्याच्यानंतर मी अशीच आळस करत होते. मला वाटलं मी झोपन, पण मी झोपले नाही. आणि मग मी नंतर आत्ता मम्मी आली ना हे करून, पूजा ते काय बोलतात ते करून आली, त्यावेळेस मग मी पोळी दूध तूप खाल्लं. आणि आता मला ना अशी गुंगी आल्यासारखी झाली, पण स्टील मला चिडचिड होती आहे. त्याच्यामुळे मग मी काय म्हणलं, खाली आर्ग्युमेंट करण्यापेक्षा चिडचिडीमुळं कोणासोबत म्हणजे मी श्रुतीसोबतच ऑब्व्हियसली करणार होते आर्ग्युमेंट, कारण मी तिला काहीतरी बोलले असते, चिडले असते. तर त्या बिचारीने काय केलं आहे ना, आणि तिने आज घर पण आवरलं. त्याच्यामुळे मग मी काय केलं, वरी आले आणि वरी बसले. आणि माझा आउटफिट ना, माझ्या ना खूप एक्सपेक्टेशन आहेत माझ्या आउटफिटवर. टेलर सर, तुम्ही जर ते खराब, मला टेन्शन नाही आलं, मी म्हणजे पूर्ण सोपून दिलं त्यांच्यावर, आणि माझा ट्रस्ट गेन केला आहे त्यांनी. त्याच्यामुळे मला वाटते होईल, पण कसा निघतो आहे तो आउटफिट, मला त्याचं थोडंसं टेन्शन आहे. बाकी काही नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काय अजून असतं, शेअर करा आणि कमेंट करा. छोटीशी कमेंट करा. आणि भेटते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. आजसाठी बाय बाय.